नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना प्रकरणात दिलेल्या निकालावरून राज्यात वातावरण तापले। आज उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालयात पत्रकार परिषद घेतली। यावेळी ठाकरे गटाने व्हिडिओ पुरावे दाखवत नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड केली। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांना इशारा दिलाय। देशात सरकार मतदार ठरवत असतो। सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे। सर्व काही दाखवलं आहे। हा सूर्य आणि हा जयदय सत्ता आणि जयद्वय आता तरी न्याय मिळायलाच हवा। नार्वेकर आणि मिथ्यांनी माझ्या समोर जनतेत यावं, पोलीस प्रोटेक्शन न घेता आणि सांगावं शिवसेना कोणाची। मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावं, कोणाला गाडावं आणि कोणाला तुडवावं, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला। मिंदे देखील कोर्टात गेले आहेत, म्हणजे ते देखील नाराज आहेत। मग अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठरावाना मी पाठिंबा देतो, हाकला याला, असं ठाकरे म्हणाले। आपण निवडणूक आयोगावर केस करायला हवी। आपण खर्च करून प्रतिज्ञापत्र दिलं, आयोगाला ते मान्य नाही तर त्यांनी आपले पैसे परत करावे, हा मोठा घोटाळा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले। गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री मेल्याविना मड्याला आता उपाय नाही, या कवी सुरेश भटांच्या कवितेप्रमाणे परिस्थिती आहे। 2013च्या निवडणुकीत होते ते सगळे राम राम गंगाराम करणारे, आता सत्तेचा मोह नाही, एका क्षणात राजीनामा देऊन टाकला। राज्यपाल म्हणून त्यांचा नोकर बसवायला होता, त्यांनी अधिवेशन बोलावलं, तेच असंवैधानिक होतं। राज्यपाल महोदय पदाचा मान म्हणून महोदय त्या कटात सामील झाले। ही लढाई उद्धव ठाकरेंची नाही, लोकशाहीची आहे, सर्वोच्च न्यायालयाची। न्यायालय फाशीची शिक्षा देतं, फाशी जल्लाद देतो, तिथे जल्लाद म्हणतो की मी फाशी कशी देऊ, याचा जन्म दाखलाच नाही। नड्डा म्हणाले होते या देशात फक्त एकच पक्ष राहणार, भाजप। सुरुवात तिथून झाली, मग ईडी, सीबीआय, आयोग इत्यादी सगळे आले, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय। ठाकरे गटाच्या माझ्या कृत्यातून काही घटनाबाह्य झालेलं होतं का हे दाखवलं जाईल असं मला वाटलं, मात्र तिथे राजकीय भाषण व शिवीगाळ या पलीकडे काहीही झालेलं नाही। एक सुप्रीम कोर्टानं उपाध्यक्ष आणि 21 जून रोजी अध्यक्षांना अजय चौधरींच्या नियुक्तीला मान्यता दिली नाही, व गोगावले व शिंदेच्या नियुक्तीला मान्यता दिली। अध्यक्षांनी 1999 ची घटना योग्य ठरवली, 2018 ची घटना अयोग्य ठरवली, असा आरोप होत आहे। यावर नार्वेकर म्हणाले सुप्रीम कोर्टानं मूळ राजकीय कोणता हे ठरवताना दोन्ही गटानं घटना सादर केली, तर निवडणूक आयोगानं जी घटना आहे त्याचा आधार घ्या असं म्हटलं। मी त्यानुसार निवडणूक आयोगाच्या घटनेचा आधार घेत निर्णय दिला। उद्धव ठाकरे गटानं आज पत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकर यांच्यावर निकालाची चिरफाड केली। यानंतर राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद नाही तर दसरा मेळावा असल्याचं म्हटलं। पोबळा येथील युवक महोदय दत्तात्रय मुंडे यांचा 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळी वन विभाग कार्यालयाच्या समोरील प्रांगणात निर्घृण हत्या करण्यात आली होती। त्या घटनेला आज 3 महिन्याचा कालावधी होत आला तरी परळी शहर पोलिसांना आरोपींना अटक करण्यात अपयश आले। दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास करून गुन्हेगारांना अटक करण्यात जाणून बुजून टाळाटाळ करत असल्याचा आरोप मयताचे नातेवाईक यांनी निवेदनाद्वारे केला असून त्याच्या निषेधार्थ मंगळवारी 16 जानेवारी रोजी परळी बंद करण्याचं आवाहन केलं असून या बंदला परळी व्यापार महासंघाने पाठिंबा दिला, तरी सर्व व्यापाऱ्यांनी आपापले सर्व व्यवहार बंद ठेवून सहकार्य करण्याचं आवाहनही मयताच्या नातेवाईकांनी केलं। पोलिसांच्या निषेधार्थ आज परळी कडकडीत बंद ठेवण्यात आली। परळीकरांनी बदला प्रतिसाद दिला। याबाबत प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात मयताचे नातेवाईक यांनी म्हटलंय की 21 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 8:30 ते 9च्या सुमारास परळी वन विभागाचे कार्यालय समोर आणि सतत रहदारी सुरू असलेल्या रस्त्यालगत निर्घृण खून करण्यात आला। या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 19/2023 ही 302 अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु आज 3 महिन्याचा कालावधी होत आला असतानाही पोलीस प्रशासन मात्र तपास करण्यास आणि गुन्हेगार शोधण्यात जाणून बुजून टाळाटाळ करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय।
या प्रकरणी गृह मंत्रालय, बीड जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच परळी येथील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय परळी अशा सर्व अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊनही पोलीस प्रशासन गुन्हेगार शोधण्यात जाणून टाळाटाळ करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। एवढंच नव्हे तर पोलीस प्रशासनातील तपासी अधिकाऱ्यांवर राजकीय पुढाऱ्यांचा दबाव असल्याचा आरोपही नातेवाईकांनी आज दिलेल्या निवेदनात केला। 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मराठा आरक्षण विषयी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी परळी येथील तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी रॅली काढण्यात आली। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचा विचार करून शासनाने सरसकट मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र द्यावं तसेच प्रशासनाकडून कुणबी नोंदी तपासण्यासाठी हायगाई न करता पूर्ण सहकार्य करावं या प्रमुख मागण्यांसाठी ही भव्य बैलगाडी रॅली काढण्यात आली। यामध्ये परळी शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधव सहभागी झाले होते। हलकी, सूर, सनई, संबूळ यासह इतर पारंपरिक वाद्यांचा समावेश या बैलगाडी रॅलीत होता। या रॅलीचा मार्ग भाजी मंडई गणेशपारीतून राणी लक्ष्मीबाई टावर चौक, एकमेनार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक मार्गे तहसील कार्यालय अशा स्वरूपाची बैलगाडी रॅली काढण्यात येऊन संबंधित मागण्यांचे निवेदन तहसीलदार परळी यांना देण्यात आलं। भव्य बैलगाडी रॅलीस परळी शहर व तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले। सकल मराठा समाजाच्या वतीने बैलगाडी जनजागृती रॅली काढण्यात आली। आशा व गट प्रवर्तक यांना मोबदला वाढीचा निर्णय घेण्यात आला, मात्र GR काढण्यात आलेला नाही। या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी बीड जिल्हा आशा वर्कर्स व गट प्रवर्तक युनियनच्या वतीने 19 रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनाने आशा व गट प्रवर्तक यांना मोबदला वाढीचा निर्णय घेतला। त्यात आशांना दरमहा 7,000 व गट प्रवर्तकांना दरमहा 10,000 अशी वाढ प्रस्तावित केली आहे, परंतु शासनाने संघटनेला दिलेल्या आश्वासनानुसार GR काढलेला नाही। त्यामुळे बीड जिल्हा आशा वर्कर्स व गट प्रवर्तक युनियनच्या वतीने 19 रोजी शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा बीड येथे मोर्चा काढण्यात येणार आहे। हा मोर्चा दुपारी ठीक 1 वाजता सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथून निघणार असून अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बीड येथे होईल। या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन बीड जिल्हा आशा वर्कर्स व गट प्रवर्तक युनियन मार्गदर्शक BG खाडे, अध्यक्ष शिवाजी पुरे, कार्याध्यक्ष सुभाष डाके, सरचिटणीस किरण सावजी, कोषाध्यक्ष सुवर्णा रेवले, उपाध्यक्षा उषा खाडे, अर्चना पांचाळ, सहचिटणीस वर्षा कोकाटे, उर्मिला शेंडगे, सदस्य अनिता चाटे, रामकुंवर कोथिंबिरे यांनी केले। मूळची परळीची असलेल्या कन्येला प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्येतील मूर्ती प्रतिष्ठापना उत्सवाच्या निमित्तानं सेवेची संधी मिळाली। आसावरी रामलिंगप्पा लिंगाडे ही परळीची भूमिकन्या आहे। रांगोळी काढण्यासाठी तिचं पुण्यातील शिक्षक व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला रवाना होणार आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतल्या कन्येला रांगोळी काढण्यासाठी भेटलेलं आमंत्रण हे अभिमानाची बाब मानली जाते। आसावरी ही सध्या पुण्यात रांगोळीचे रितसर प्रशिक्षण घेत असून भव्य दिव्य रांगोळी काढण्याची कला तिला आत्मसात आहे। यापूर्वी तिने प्रभू श्रीराम विठ्ठलाच्या भव्य कलाकृती साकारल्या असून त्याची दखल वृत्तवाहिन्या माध्यमांनीही घेतली आहे। वडील रामलिंगप्पा परळीतील गणेशपार भागातील मूळ रहिवासी असून ते संगीत शिक्षक म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थायिक झाले। भाऊ तबला वादक असून तोही पुण्यात पूर्ण वेळ तबल्याचं गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतो। त्याचे दोन्ही मुलं मुली हे उत्तम कलाकार असून त्यांचा कलेचा वारसा पुढे चालवत आहेत। कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र हवे असेल अशा व्यक्तींनी जात प्रमाणपत्राबाबतचा अर्ज भरून आवश्यक पुराव्यांसह नजीकच्या महाई सेवा केंद्राकडे दाखल करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। बीड जिल्ह्यामध्ये अभिलेखांच्या तपासणीअंती कुणबी मराठा व कुणबी इत्यादी नोंदी आढळून आलेले मराठी भाषेतील अभिलेखे तसेच सदर अभिलेखांमधील मोडी उर्दू भाषेतील अभिलेखे ही मराठी भाषेत भाषांतरित करून जिल्ह्याच्या bid.government.in या संकेतस्थळावर अपलोड करून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। सदर अभिलेखाची गावनिहाय, विभागनिहाय, अभिलेख प्रकार निहाय व व्यक्तिनिहाय नोंदींची यादी संबंधित तहसीलदार यांच्या मार्फत करण्यात येत असून सदर यादी गावच्या ग्रामपंचायतीच्या व तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येते। तरी ज्या पात्र व्यक्तीस कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र हवे असेल अशा व्यक्तींनी जात प्रमाणपत्राबाबतचा अर्ज भरून आवश्यक पुराव्यांसह नजीकच्या महाई सेवा केंद्राकडे दाखल करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येते।
तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यानं परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। कुठल्याही परीक्षेमध्ये कोऱ्यांचा गैरप्रकार आणि वशिलेबाजी समोर येत लागल्यानं परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी की नाही असाच प्रश्न पडू लागलाय। कोणतीही परीक्षा पारदर्शक घेण्यात यावी, तलाठी भरतीतील दोषी विरोधात कठोर कार्यवाही करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता। हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघाला होता व मोर्चाने नगर रोड दणाणून केला होता। विद्यार्थ्यांनी शासनाच्या विरोधात प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं। राज्यामध्ये सध्या वर्ग 3 आणि वर्ग 4 पदासाठी लेखी परीक्षा घेण्याचं कंत्राट IBPS आणि TPS या कंपन्यांनी घेतलंय। या कंपनीच्या वतीनं राज्यभरात या परीक्षा घेतल्या जात आहेत। तलाठी परीक्षा ही नुकतीच घेण्यात आली आहे, तरीही सरकार ही परीक्षा रद्द करत नाही। त्यामुळे जिल्ह्यातील आणि शहरातील हजारो युवक आज रस्त्यावर उतरले होते। या परीक्षा पद्धतीसाठी मध्ये घोटाळा झाल्याचे पुरावे राज्य सरकारला दिले असतानाही सरकार या कंपन्यांना का पाठीशी घालत आहे असाही सवाल या आंदोलनकर्त्यांनी केलाय। विद्यार्थ्यांची संख्या पाहता सरकारला नक्कीच लवती घ्यावी लागेल। सदरचं आंदोलन हे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीनं राहुल कवठेकर, राहुल कांबळे, धनंजय गुंदेकर, पंडित तुपे, प्राध्यापक मगर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता। या मोर्चात शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग होता। आता येथे थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे।